स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील प्रतिष्ठान व मराठा स्वराज्य संघाच्या वतीने स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक सांगली या ठिकाणी स्वर्गीय खासदार डी.जी. पाटील इस्टेट या इमारतीमधील हॉलमध्ये महाआरोग्य शिबिर पार पडलं। यामध्ये चांदणी चौक परिसरातील व सांगली शहरातील दिव्यांग रुग्ण, पत्रकार, लहान बालके, वयोवृद्ध व अनेक तरुण तरुणी विद्यार्थी यांनी आपल्या आरोग्याविषयी येणाऱ्या समस्यांवरती व हॉस्पिटलमध्ये पैसे जातात या भीतीपोटी काही जणांनी उपचार न घेताच अंगावरच दुखणे काढणं सुरू होतं। म्हणून आम्ही यांच्यासाठी आज महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं। या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन युवा नेते भारतीय बँकेचे संचालक माननीय डॉक्टर जितेश भैया कदम व मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे, जिल्हा संघटक प्रभाकर अण्णा कुळपकर, आयोजक राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन झालं। यामध्ये 1050 रुग्णांनी नोंद केली। यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे अनेक डॉक्टर उपस्थित होते। कलोळी हॉस्पिटलचे सर्व विभागाची टीम, सुदर्शन डोळ्याच्या हॉस्पिटलची टीम, वसंतदादा मेडिकल कॉलेजची टीम, वसंतदादा डेंटल कॉलेजची टीम या सर्वांचे मिळून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉक्टरांनी यामध्ये उपचार करून भविष्यकाळात होणारे 25 ऑपरेशन मोफत करण्यात येतील असंही सांगण्यात आलं। त्यामुळे गोरगरीब, गरजू व शारीरिक व्याधी असणारे आणि उपचार न करू शकणारे शेकडो रुग्णांना या शिबिरामुळे फायदा झाला। यावेळेला संयोजक राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं। यावेळेला युवा नेते माननीय डॉक्टर जितेश भैया म्हणाले की आम्ही गेली अनेक वर्ष झाले प्रवक्ते संतोष पाटील यांचं काम पाहत आहोत। तसेच स्वर्गीय खासदार डी नाही कुठलेही गावात पाटील यांच्या जयंतीच्या दिवशी महाआरोग्य शिबिर घेऊन आपण या भागासाठी चांगलं काम करतोय। यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले, या भागात गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवतो, त्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होतो असं सांगितलं। यावेळेला महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांची, यामध्ये डॉक्टर अलका तोडकर टीम, वृत्तपत्र विक्रेते राज्य संघटक मारुती नवलाई अण्णा फाउंडेशनचे अशोक अण्णा माशाळे, उपजिल्हा प्रमुख आकाशवाणी माजी नगरसेविका भारती भागत, सांगली अर्बन बँकेचे संचालक रणजित भैया चव्हाण, माजी संचालक रमेश अण्णा चव्हाण, उद्योजक सुधाकर नार्वेकर, गोवा मुक्ती स्वातंत्र्य सैनिकाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ नार्वेकर, बीरा केंगार, आमशिद कट्टीमणी, रामा पुजारी, गजानन पोद्दार, ज्ञानेश्वर केंगार, विजय देसाई, सागर साळुंके, कुतुबुद्दीन मुजावर, अरविंद ठोंबरे, शरद सरगर, मोहसिन शेख, अनेक दिव्यांग बंधू, पत्रकार बंधू तसेच सांगली शहरातील चांदणी चौकातील अनेक नागरिक उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। आरोग्य शिबिर सांगली येथे राबवण्यात आलं। खरं तर आमचे तरुण सहकारी संतोषराव यांनी खऱ्या अर्थानं याचा पुढाकार घेतला आणि सगळ्या हॉस्पिटल्सला एकत्रित घेऊन त्या ठिकाणी जवळपास 500 लोकांचं हे शिबिर करण्यात त्यांचा मान असेल। सकाळपासून अतिशय चांगला प्रतिसाद या शिबिराला मिळताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय। जवळपास सकाळपासून एका तासामध्ये 100 पेशंट त्या ठिकाणी येऊन तपासणी करून गेलेले आहेत। त्यामध्ये बऱ्यापैकी सर्व हॉस्पिटल त्यांनी एकत्रित आणले। त्यामध्ये मग आपलं महानगरपालिकेचं हॉस्पिटल असेल, कुल्लोळी हॉस्पिटल असेल, वसंतदादा दंत महाविद्यालय असेल किंवा अजून कुठलं हॉस्पिटल घेतलं, कल्लोळी हॉस्पिटल असेल, या सगळ्या लोकांना असं एकत्रित घेऊन बऱ्यापैकी सर्व रोग निदान शिबिर अशा दृष्टिकोनातून हे शिबिर भरवण्यात आलेलं आहे। त्या शिबिराला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि जे काम त्यांनी सगळ्यांनी हाती घेतलेलं आहे त्या कामाला निश्चितपणे यश येऊ। शिबिराला शुभेच्छा करत देणं चुकीचं असतं। त्याचा अर्थ असा होतो की लोक जास्त आजारी पडावे, तो माझा मानस नाही आहे, माझा तो हेतू नाही आहे। जी लोक आजारी आहेत, ज्या लोकांना त्रास होतोय, जी लोक बाहेर जाऊन दवाखान्यात जाऊन दाखवू शकत नाहीत, त्या लोकांना आपल्या घराच्या बाहेर त्या ठिकाणी लगेच सुविधा उपलब्ध होती, त्या दृष्टिकोनातून लोकांसाठी हे बरं पडतं आणि हे शिबिर निश्चितपणे ही काळाची गरज झालेली। कारण आपण बघतोय कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये लोकांमध्ये आता ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅकचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे सगळ्यांनी पुढाकार घेऊन शिबिर घेतलेलं आहे। त्या शिबिराच्या माध्यमातून लोकांना चांगला दिलासा मिळावा ही अपेक्षा व्यक्त करतो। मी आमचे तरुण सहकारी जे प्रवक्ते म्हणून त्या ठिकाणी काम करतात अशा आमच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांना लोकांची सेवा करतात म्हटलं त्यांना जास्त आयुष्य लागावं